तर आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की ऑटो लेआउट कसं ॲड करायचं, ऑटो लेआउटमध्ये आपण आयकन कसं ॲड करू शकतो, त्याची पॅडिंग वगैरे कशी ॲडजस्टमेंट करू शकतो, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर आज आपण बघूयात ऑटो लेआउटचा ऑप्शन वापरून आणि काय काय करू शकतो आपण. ओके, की तुम्ही जेव्हा ऑटो लेआउट ॲड करता तेव्हा तुम्ही जर डबल क्लिक केलं, ओके, पहिल्या याच्यामध्ये ही फ्रेम सिलेक्ट होती आणि डबल क्लिक केल्यानंतर त्यातला आयटम सिलेक्ट होतं. इथं 2 आयटम आहेत आपले, बरोबर. तर समजा ऑटो लेआउटमध्ये तुम्हाला हा प्लस आयकन उजव्या बाजूच्या ऐवजी डाव्या बाजूला ठेवायचा आहे, तुम्ही फक्त ॲरोवर क्लिक करा, तो आयटम तिकडे शिफ्ट होईल. ओके, तर हा एक सिम्पल तुम्ही बघू शकता की कसं चेंज करता येतं. ओके, आता मी हे डिलीट करून टाकतो. ओके, आता बऱ्याच वेळा तुम्ही वेबसाईट बघितली असेल तर वेबसाईटमध्ये बरेचसे आयटम असतात, होम, अबाउटस, प्रॉडक्ट, सर्व्हिसेस वगैरे. तर आपण तो नॅव्हिगेशन तयार करू. ओके, मी इथं करतो की होम. ओके, आता आपल्याला एक दुसरं बटन बनवायचं आहे. ओके, तर मी काय करतो, ह्याला कमांड डी करतो आणि मी इकडं ओढतो. इथं टाकूया आपण की हे अबाउटचं बटन असेल. ओके, इथनं मी आता टाकतो, ॲडजस्टमेंट करूया आपण प्रॉडक्ट्स. ओके, आणि आता पण असं किती बटन्स आपण करत बसणार, बरोबर. तर असं तुम्ही किती होम, अबाउट, प्रॉडक्ट, सर्व्हिसेस आणि काही बरेचसे आयटम असतील तर असं किती करत बसणार. वर्टिकल मेनू असेल तर आपल्याला बरेच प्रॉब्लेम आहेत. सो त्याच्याऐवजी आपण काय करायचं की आता आपण हे 3 आयटम्स केलेले आहेत, मी या तिन्हीला सिलेक्ट करतो. आता हे 3 ऑटो लेआउट आहे, या आपण तिन्ही ऑटो लेआउटला आणखी एक ऑटो लेआउटमध्ये क्लोज करून टाकूया. आपण इथं आता करूया शिफ्ट ए. ओके, किंवा तुम्ही इथं जर बघितलं इथं प्लस आयकन येतो, इथं तुम्ही करू शकता ॲड ऑटो लेआउट. तर आता तुम्ही बघितलं असेल नवीन फ्रेम तयार झाली आणि फ्रेममध्ये या 3 ऑटो लेआउट आहेत. तर हे एक नवीन ऑटो लेआउट झालेलं आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये ऑटो लेआउट आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की आता हे स्पेसिंग सेम आहे, 11 पिक्सेल 11 पिक्सेल. आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादा आयटम ॲड करायचा असेल तर तुम्ही फक्त एक आयटम सिलेक्ट करा आणि कमांड डी प्रेस करा, तो ऑटोमॅटिकली त्या स्पेसिंगला घेऊन तो ॲड होईल. इथं फक्त तुम्ही टेक्स्ट चेंज करा, सर्व्हिसेस. ओके, मी परत कमांड डी करतो आणि इथे टाकूया CONTA कॉन्टॅक्ट. आता तुम्ही म्हणाल की वेबसाईटला बरेच वेळा असे थोडीच असतात की कलर्ड असतात सगळे. त्याच्यामध्ये मे बी असं असेल की ह्याच्यामध्ये एक आयटम असेल जो असेल लॉग इन. ओके, लॉग इनला तुम्ही असं बटन केलेलं असतं, बाकी सगळे नॉर्मल टेक्स्ट असतात. तर मग आपण काय करूया, ह्याच्या आतमध्ये जाऊ, हे सगळे बॉक्सेस सिलेक्ट करू आणि ह्याचा जो फिल कलर आहे तो आपण व्हाईट करून टाकू. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे बॉक्सी बटन बरोबर वाटत नाही आहे, तुम्हाला ह्याला कर्व द्यायचा आहे. तर ही फ्रेम आहे, तर फ्रेमला तुम्ही बॉर्डर रेडियस देऊ शकता. इथे तुम्ही 10 पिक्सेल बॉर्डर रेडियस द्या. तर हा तुमचा नॅव्हिगेशन झाला. इन फ्युचर तुम्हाला समजा असं झालं की नाही प्रॉडक्ट नाही, मला सर्व्हिसेस आधी पाहिजे, तुम्ही तो आयटम सिलेक्ट करा आणि ॲरोनं फक्त शिफ्ट करा. करेक्ट, तुम्हाला ह्याच्यामध्ये स्पेसिंग चेंज करायचं आहे. ओके, तुम्हाला जे स्पेसिंग चेंज करायचं तुम्ही करू शकता, बरोबर. उद्या समजा असं तुम्हाला बिझनेस असं म्हटलं की नाही आम्हाला वर्टिकल मेनू पाहिजे, हॉरिझॉन्टल नको आहे, तुम्ही ह्याच्या इथं ऑप्शन तुम्हाला मिळेल, इथं तुम्ही फक्त क्लिक करा, तो मेनू तुमचा वर्टिकलमध्ये शिफ्ट झाला. पण इथं तुम्हाला दिसत असेल की आत्ता ही अलाइनमेंट काहीतरी गडबड वाटते, बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येक बॉक्सचा साईज वेगळा आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक बॉक्सचा साईज वेगळा आहे. तर आपण काय करूया की आपल्याला समजा ह्याला प्रॉपर सगळ्यांचा साईज सेम करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात मोठा साईज कुठला आहे बघायला लागेल. तर हा साईज किती आहे बाबा, 113, आणि मग आपण या सगळ्याचा साईज 113 करत बसणार, बरोबर. तर असं न करता आपल्याला असा ऑटो लेआउटमध्ये असा एक ऑप्शन मिळतो ज्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करत बसावं लागणार नाही, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतील. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही बाहेरची फ्रेम सिलेक्ट करा, मला आता आतले सगळे आयटम सिलेक्ट करायचे. तर मी काय करणार, मी एंटर प्रेस करणार, तर तुमचे सगळे आतले आयटम्स आहेत ते सिलेक्ट झाले. आणि इथं तुम्हाला ऑप्शन मिळतात हग कंटेंट्स, फिक्स्ड विड्थ आणि फिल कंटेनर. तर आत्ता आपण फक्त जस्ट बघूया, हे डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता जस्ट बघूया की आपल्याला हे चेंज करायचं की फिल कंटेनर. आपण सगळ्या आयटम्सना सांगतो आहे की हे जे काही बाहेरची फ्रेम आहे त्याला तू फिल कर. ओके, तर हे तुम्हाला दिसत असेल की आता हे अलाइनमेंट अशी झालेली आहे. पण तुम्ही म्हणत असाल की ही सेंटर अलाइनमेंट बरोबर वाटत नाही, तर मला लेफ्ट अलाइनच पाहिजेत. तर तुम्ही परत एकदा एंटर करून आतमध्ये जावा आणि इथं जे अलाइनमेंट होती ही चेंज करा लेफ्टला.
तर तुमचे लेफ्टला अलाईन होतील. इझी वाटतंय? ओके. सो आपण काही बेसिक गोष्टी आजच्या या भागामध्ये काय आपण बघितलं की मल्टिपल ऑटो लेआउट कसं करू शकतो. मल्टिपल ऑटो लेआउटमध्ये आपण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कसं करू शकतो, त्यातली अलाइनमेंट आणि फिल ऑप्शन जो आहे तो बघितला. तुम्ही फिल ऑप्शन वगैरे याच्यावर जास्त आत्ता विचार करू नका, तो आपण पुढच्या भागामध्ये व्यवस्थित कवर करू. आत्ता जस्ट तुम्ही बघा की आपण मल्टिपल फ्रेम्स करू शकतो, फ्रेमच्या आतमध्ये टाकू शकतो, त्यांची पोझिशन जी आहे ती आपण स्विच करू शकतो ॲरोजनी. ओके. बाकी गोष्टी तशाच राहतील. आता ह्याच्यामध्ये समजा एखाद्या प्रॉडक्टचं एकाचं नाव समजा वाढलं, इथं आपण केलं की बिगर नेम. ओके. तर तुमचे सगळे आयटम त्या लेवलला स्केल होतात. तुम्ही जर एंटर करून बघितलं तर ते फिल होत जातात. ओके. तुम्ही हे असं स्केल करून बघा, तुम्हाला दिसेल की हे फिल होत आहेत. ओके. तर हे हा झाला आपला भाग दुसरा. पुढच्या भागामध्ये आपण अजून डिटेलमध्ये जाऊ आणि काही गोष्टी बघू. कारण ऑटो लेआउट आपण जर अशा स्टेप बाय स्टेप शिकत गेलो तर तुम्हालासुद्धा इझी आहे आणि नक्की तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करणं फार इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत ऑटो लेआउट आपल्याला तेवढं व्यवस्थित जमत नाही. कारण काही वेळेस आपल्याला बघताना शिकताना फार सोपं वाटतं, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येतात. तर प्रॅक्टिस करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.